आणि केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे। 8वा वेतन आयोग कधी लागू होणार, त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे या रिपोर्टमधून जाणून घेऊयात। मोदी सरकारने नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक मोठं स्वप्न दाखवलंय। ते स्वप्न आहे 8व्या वेतन आयोगाचं। 8व्या वेतन आयोगाची स्थापना करण्यासाठी केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिली आहे। पंतप्रधान मोदींनी स्वतः ट्वीट करत याबाबत माहिती दिली। 8वा वेतन आयोग स्थापन करणं याचा साधा अर्थ म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये पुढच्या काही काळात घसघशीत वाढ होणार आहे। स्टार्ट हुआ था तो 2026 में इसका टर्म कंप्लीट होता है। उससे वेल बिफोर 2025 में 8 पे कमीशन स्टैब्लिश करने से सफिशिएंट टाइम मिलेगा सो दैट द रिकमेंडेशंस कैन बी रिसीव्ड वेल बिफोर द कंप्लीशन ऑफ द पीरियड ऑफ 7th पे कमीशन। जैसा आप जानते हैं इसमें मैसिव कंसल्टेशन होगा विद द स्टेट गवर्नमेंट्स, विद all the different stakeholders in the central government, in the PSUs, इन सब के साथ डिटेल्ड कंसल्टेशन होगा और चेयरमैन एंड 2 मेंबर्स का भी शीघ्र अपॉइंटमेंट होगा। एक तरीके से ये एक बहुत बड़ा फैसला है जिसमें जो केंद्र के कर्मचारी हैं, और जैसा आप जानते हैं वन सेंट्रल पे कमीशन कम्स, उसके बाद में करीब करीब हर देश के जितने भी ऑर्गेनाइजेशंस हैं वो सब उसी को फॉलो करें। 7वा वेतन आयोग 2014 मध्ये स्थापन करण्यात आला होता। त्याच्या शिफारशी 2016 मध्ये लागू करण्यात आल्या, त्या 2026 पर्यंत सुरू राहतील। आता 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी 2026 हे वर्ष संपण्याच्या आत लागू कराव्या लागतील। दर 10 वर्षांनी वेतन आयोग महागाई भत्ते आणि महागाई दर यांचा अभ्यास करतं आणि त्याप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची शिफारस करतं। 7व्या वेतन आयोगामध्ये बेसिक सॅलरी 7,000 ने वाढवून 17,990 करण्यात आली होती। आता 8व्या वेतन आयोगामध्ये बेसिक सॅलरी 34,000 होण्याची शक्यता आहे। याचा फायदा 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि त्याचबरोबर 65 लाख पेन्शनर्सला होणार असल्याची माहिती मिळते। पगार आणि पेन्शन किती प्रमाणात वाढवायचं त्याला फिटमेंट फॅक्टर असं म्हणतात। 7व्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर 2.57 एवढा होता आणि त्यानुसार बेसिक सॅलरी 7,000 वरून 17,990 एवढी करण्यात आली। हाच फॉर्म्युला 8व्या वेतन आयोगाने ठेवला तर बेसिक सॅलरी 26,000 एवढी होईल। 8व्या वेतन आयोगाने हा फिटमेंट फॅक्टर 2.83 ते 3 एवढा ठेवावा अशी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या युनियनची मागणी आहे। ती जर मान्य झाली तर बेसिक सॅलरी 34,650 एवढी होण्याची शक्यता आहे। एकामागोमाग एक 7 आयोग झाले, त्या आयोगांनी केलेल्या शिफारशीच्या अंमलबजावण्या झाल्या, पण गेल्या 80 वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्यासाठी एकच शेतकरी आयोग झाला ज्याचं नाव स्वामीनाथन आयोग आहे। त्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आल्या आणि त्या शिफारशी स्वीकारा आणि जसं किमान वेतन कायदा आहे त्या धर्तीवर किमान हमीभाव कायदा करा, एवढी छोटीशी मागणी शेतकरी करतायत। त्यासाठी एक शेतकरी नेता गेले 50 दिवस अन्नत्याग करतोय, तरी सुद्धा या मुरदाड प्रशासनाला किंवा सरकारला त्याचं काहीच वाटत नाही। म्हणजे शेतकरी या देशात कोण आहे का नाही, नेमका शेतकरी राजा आहे का गुलाम आहे, या प्रश्नाचं उत्तर आता राज्यकर्त्यांनी द्यावं किंवा लोकप्रतिनिधी द्यावं अशी एक माफक अपेक्षा शेतकऱ्यांची आहे। वेतन आयोगाच्या शिफारशी आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार कसा वाढत गेला त्याची आकडेवारी इंटरेस्टिंग आहे। 1946 साली पहिला वेतन आयोग लागू करण्यात आला तेव्हा बेसिक सॅलरी होती अवघी 55 रुपये। 1957 साली बेसिक सॅलरी झाली 80 रुपये। 1970 साली पहिल्यांदा 3 आकडी बेसिक सॅलरी होऊन 185 रुपयांपर्यंत पोहोचली। 1983 मध्ये 750 रुपये। 1994 मध्ये बेसिक सॅलरी 4 आकड्यांची होऊन 2,500 झाली। 2006 मध्ये 7,000 आणि 2014 मध्ये बेसिक सॅलरी 18,000 पर्यंत वाढवण्यात आली। केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना तब्बल 196 प्रकारचे भत्ते असतात। 8वा वेतन आयोग लागू झाल्यावर
बेसिक सॅलरी सोबतच या भत्त्यांमध्येही वाढ होणार आहे. त्यामुळे अनेकांनी नवं घर, नवी गाडी याचं प्लॅनिंगही सुरू केलंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.